दिवसाची सुरुवात शुभबरोबर. आपण बऱ्याच वेळेस कधी आपण पाहतो की एखाद्या एकदम लहान वयामध्ये एखाद्याकडे खूप टॅलेंट असतं, खूप ते हुशार असतात आणि मोठमोठी कामे ती करतात. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की एखादा 13-14 वर्षाचा मुलगा अतिशय कॉम्प्युटरमध्ये खूप हुशार आहे. 17-18 वर्षाचा मुलगा अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करत आहे. आणि अशा अनेक बातम्या आपण वाचतो. आपल्याकडे एखादी काही टेक्निकल समस्या आली आणि एखादा एकदम तरुण जर आपल्या ऑफिसमध्ये आला ते रिपेअर करायला किंवा ते समस्या कशी सोडवायची ते सांगायला, तर आपल्याला पहिल्यांदा जरा अविश्वास वाटतो की अरे हा एवढा कोवळा पोरगा काय करणार आहे. पहिली आपली ही प्रतिक्रिया असते. आणि कधी आपल्या वेळेस असं वाटतं आणि आपण ते बोलून दाखवतो की हा पोरगा काय करणार आहे. कधी आपल्या कंपनीमध्ये किंवा इतर ठिकाणी अगदी हलकं काम करणारा एखादा वॉचमॅन असेल किंवा कोण असेल आणि त्याचा मुलगा जर खूप शिकून मोठा झाला आणि तो कधीतरी आपल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी दिसला, तर आपली पहिली प्रतिक्रिया ही असते, अरे ते हा वॉचमॅनचा पोरगा आहे, अरे हा त्या मजुराचा पोरगा आहे. आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडलेली आहे. बघा, मत्तई ह्याचा 13वा अध्याय 53व्या वचनापासून पुढे ज्यावेळेस आपण वाचतो, मॅथ्यू चॅप्टर 13 अँड वर्स 53 ऑनवर्ड्स, आपण ह्यामध्ये ज्यावेळेस बघतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यांना ज्ञान सांगायला गेला किंवा त्याचं ज्ञान, त्याची कृत्य बघून त्यांचा पहिला प्रश्न हा होता की अरे हा सुताराचा मुलगा ना, हाच तो. आणि एवढे ज्ञान ह्याला कुठून आले? लोकांनी विश्वास ठेवला नाही त्याच्यावर. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्याच्या गावामध्ये जास्त कृत्ये केली नाहीत, जास्त अद्भुत कार्य केली नाहीत. आम्ही आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस देवावर विश्वास ठेवत नाही, देवाच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. आमच्या वाढीसाठी आणि आशीर्वादासाठी आमचा जो अविश्वास आहे हा कारणीभूत असतो, हा कारणीभूत आहे. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्ही शिकलं पाहिजे, कारण देवाला सर्व काही शक्य आहे. देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई याचा 13वा अध्याय आणि 54व वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 13 अँड वर्स 54. ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व हे अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कुठून? परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.